हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पर्पस ट्रेडर. जसं की आपण खूप दिवसापासून व्हिडिओ टाकत आहोत आणि एक्झॅक्टली जर बघायला गेलं आपल्या लेवल कशा पद्धतीने वर्क होतात हे तुम्हाला माहितीच आहे. तर सिंपल जर बघायला गेलं तर सोमवारी मार्केट कशा पद्धतीने वर्क होईल याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करू. आपल्या पुढे वन डेचा टाइम फ्रेम आहे. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये खूप मोठी कॅन्डल आपल्याला बघायला भेटलेली आहे. आणि एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर सेम कॅन्डल इथं बी सेम कॅन्डल इथं बी आहे. एक एक सिंपल सा फॉर्म्युला आपल्याला इथं येऊ शकतं की हे लेवल अशी कॅन्डल इथं डबल एक फॉर्म होऊ शकते. ठीक आहे, ह्याचे बी तुम्ही हे करून घ्या जेणेकरून आपल्याला एकदम प्रॉपर ट्रेड भेटेल. दुसरी जी लेवल आहे ती आपण डेली बघत असतो. ती ग्लोबल मार्केट कशा पद्धतीने क्लोज झालं होतं लास्ट टाइमला त्या पद्धतीने आपण बघू. नेक्स्ट डायल जे डावझन आहे 300 पॉईंट प्लस होतं आणि नेक्स्ट डायल हे 100 पॉईंट प्लस मध्ये होतं. ठीक आहे, एक सिंपल फॉर्म्युला होऊ शकतं आपल्या याच्यामध्ये की एक गॅप ओपनिंग आपल्याला बघायला भेटू शकते आणि एक्झॅक्टली मार्केट डाऊन साईडला येऊ शकते. चला आपण 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर बघू तर. ठीक आहे, चलो हे आपला 5 मिनिटचा टाइम फ्रेम आहे. जसं की आपण कंटिन्युअली लेवल ड्रॉ केलेला होत्या लेवल. ओके, इथं बघू शकतो आपण एक्झॅक्टली ह्या लेवल आज वरच्या दोन्ही लेवल आपण मागच्या साईडला होत्या कशा पद्धतीने हे लेवल वर्क करायचं एक्झॅक्ट बघू शकता. त्याच लेवल पासून मार्केट कंटिन्युअली फॉल दिलेला आहे. जर मार्केटचं बदल झालं तर मार्केटसाठी एकदम प्रॉपर अजून डाऊन साईड बाकी आहे. पण तरी एक पॉसिबिलिटी लेवल आपण ते बघणार आहोत जे की एक 100% लेवल होऊ शकते. जसं की ह्या लेवल पासून मार्केट एक प्लस पॉईंट देऊ शकतंय. त्याच्यामुळे या लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार जे की लेवल आहे. लेवल मार्किंग करून देतो तुम्हाला 54,000 54,310 या जर लेवलच्या जर वरती मार्केट निघलं तर कंटेस्टल आपल्याला एक स्ट्रॉंग जर मार्केटच्या ह्या लेवलचं जर खाली मार्केट गेलं तर स्ट्रॉंग आपल्याला डाऊन साईड ट्रेड बघायला भेटू शकतात. ठीक आहे, जर आपल्यासाठी प्लस पॉईंट असू शकतं आणि निगेटिव्ह पॉईंट. ठीक आहे, तर ह्या लेवल पासून आपल्याला अपर साईड मोमेंटम हे दोन्ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार. ठीक आहे, एक सिंपल लेवलला मार्क करून घ्या जेणेकरून तुम्हाला छोटासा जो काही ट्रेड कन्सिडरेशन आहे ते तुम्हाला लगेच समजून जाईल कशा पद्धतीने ट्रेड इथं घ्यायचा. जे की ही लेवल आहे. लेवल काय आहे? 54,453 54,453. हे ज्या लेवलचं मार्केट जर वरती असेल तर इजिली आपल्याला वरती 200-300 पॉईंट बघायला भेटू शकतात. ठीक आहे, कंटेशन अपसाईड मोमेंटम माझ्यासाठी मी सिंपल ड्रॉ करून देतो. अप्पर साईड डाऊन साईड. ठीक आहे, बँक निफ्टीचा अनालिसिस आपल्या सिंपल फॉर्म्युला मध्ये झालेला आहे. त्याच्यावर तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे, ओके, एकदम ॲक्युरेट अनालिसिस आहे. ओके, आता निफ्टीमध्ये बघू शकता. निफ्टीमध्ये आपल्याला ॲजिलिटी फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, जे की साईडला आपल्याला एक डाऊन साईडला लेवलला आपल्याला मार्किंग करून घ्यायची जी की लेवल बनती जी जी लेवल आहे की 24,609 24,610 समजा 24,610. आणि जे एक वरच्या साईडला जर बघायला गेलं तर एकदम फॉर्म्युलिस्टिक लेवल इथं इथे क्लिअर झालेली आहे. ठीक आहे, जे की 24,680 24,690 24,690 ही जर लेवलच्या मार्केट अपर साईड निघलं तर कंटिन्युअली आपलं एक छोटासा अपर साईड मोमेंटम इथे कॅरी व्हायला बघायला भेटू शकणार. ठीक आहे, अपर साईड मोमेंटम सेम फॉर्म्युला कॅशलाय पद्धतीने काहीच नाही विचार. ठीक आहे,
लेवलला फॉलो करा प्रॉफिट मध्ये राहता, ठीक आहे. ओके, बँक निफ्टी झाले, बँक निफ्टीचं अॅनालाइज झालं प्रॉपर मध्ये आणि निफ्टीचं अॅनालाइज प्रॉपर मध्ये झालं, ठीक आहे. जे स्टॉकचं बघायला गेलं तर स्टॉक आपण एचडीएफसी मध्ये पहिला जे स्टॉक्स आपला एचडीएफसी मध्ये बघायला गेलं तर खालच्या साईडला आपल्याला एक सिंपल एक सपोर्ट लाईन बघायला भेटू शकते, ठीक आहे. आणि मेजरमेंट जर बघायला गेलं तर ही लाईन आपल्यासाठी इम्पॉर्टंट असू शकते. जर मार्केट लेवलच्या खाली गेलं तर मिनिमम मार्केट 40-30 पॉईंट इझिली आपल्याला खाली बघायला मार्केट भेटायला बघू शकते, ठीक आहे. त्याच्याबद्दल डिस्कशन करून घ्या. आणि सिंपल जर बघायला गेलं तर ह्या लेवलचं जर मार्केट कंटिन्युअसली अपर साईड राहिलं तर इझिली आपल्याला वरतीही 30-40 पॉईंट बघायला भेटू शकतात, ठीक आहे. ऍक्सिस बँक मध्ये आलं तर ऍक्सिस बँक मध्ये आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला इथे बघायला भेटू शकतोय, जे की एक पॅटर्न मध्ये आपल्याला इथे क्रिएट होताना बघायला भेटू शकतोय, जे की आपण एम पॅटर्न म्हणू शकतो इथं. ओके, एक सिंपल एम पॅटर्न मध्ये इथं क्रिएट होताना बघू शकतो. आणि एक बॅक जे एम पॅटर्न क्रिएट होऊन जिथे आपण म्हणतो की त्याला जे सिंपल सिंपल रेकॉर्ड म्हणू शकतो, त्या पद्धतीने इथं एक फॉर्म्युला झालेला आहे. तर इझिली जर बघायला गेला तर तुम्ही एक अप्पर साइड मोमेंटम कॅरी होऊ शकते. जर डबल रिटर्न यायचं आलं तर ह्याच लेवल पासून मार्केट कंटिन्युअसली खाली होऊ शकतं. त्यासाठी आपल्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे, जे की लेवल आहे 1154 ही लेवल इथं इम्पॉर्टंट पडणार आहे, ठीक आहे. 1154, ठीक आहे. सेकंड जी लेवल आहे जर याच्या खाली कंटिन्युअसली गेलं तर मार्केट आपण कंटिन्युअसली फॉल मध्ये राहू शकतो, जे की जिला आपल्याला तर चांगलं प्रॉफिट होऊ शकते, ठीक आहे. ऍक्सिस बँक मध्ये आलं तर ऍक्सिस बँक मध्ये ऑलरेडी ट्रेंड लाईन कशी आलेली आहे तर एक्झॅक्टली बघायला झालं तर इथून आपल्यासाठी एक प्लस पॉईंट होऊ शकते, अप्पर साइड मोमेंटम कॅरी होऊ शकते. जर या लेवलचा जर ब्रेक होत असेल तर कंटिन्युअस फॉल मध्ये राहू शकते, ठीक आहे. सिंपल फॉर्म्युला झालेले आहेत, काही याच्यात आपण घेतले नाही तर. ओके, सेन्सेक्स मध्ये काय होऊ शकते, सेन्सेक्स मध्ये आपण थोडंसं डिस्कशन करून घेऊ, ठीक आहे. सिंपल बघायला गेलं तर सेन्सेक्स आपण याच्या आधी अनालिस नव्हते केलेलं, त्याच्यामुळे आपण एक सिंपल वन डेच्या टाइम फ्रेमवर येणार. वन डेच्या टाइम फ्रेमवर आल्याच्या नंतर तिथं आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर कधीही मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्या छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला समजून जाईल की कशा पद्धतीने मार्केटमध्ये वर्क करायचे, ठीक आहे. चला, तर एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर आपल्यासाठी खालच्या साईडला एक छोटीशी सपोर्ट लाईन बघायला भेटू शकते, जी की सपोर्ट लाईन होऊ शकते की 69,672, ठीक आहे. आणि वरच्या साईडला हे आपल्यासाठी एक रेजिस्टन्स लेवल होऊ शकते, ठीक आहे, जे की 83,4, ठीक आहे. चलो, ओके. आता एक्झॅक्टली बघायला गेलं तर आपल्यासाठी एक छोटासा एक पॉईंट इथं आपल्याला बघायला भेटू शकते, जे की आहे की ही लाईन, ठीक आहे. या लाईनच्या जवळपास मार्केट येण्याचा प्रयत्न करेन, जे की एक्झॅक्टली ह्या लाईन तशीच मार्केट क्लोज होऊ शकते. जर मार्केटला अप्पर साईड जायचं तर ही लाईन ब्रेक ही लाईनला एक टच करून मार्केट कंटिन्युअसली अपसाईड मुवमेंट राहू शकते, ठीक आहे. जर मार्केटला डाऊन जायचं झालं तर ही कंटिन्युअसली लेवल ब्रेक होऊन मार्केट खाली होईल, ठीक आहे. हे सिंपल अनालाइज आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं, ठीक आहे. चला, आता येतो आपण 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर, ओके. सेम फॉर्म्युला काहीच बदल नाही याच्यात बी. सेम इथं पूर्ण पॅटर्न सेम चाललंय त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला अॅनालाइज करायला सोपं होणार आहे की 80,306, ओके.
हे बघा, लेवल कधी काम केलं तर आपण प्रॉफिट मध्ये राहू. ठीक आहे. या दोन्ही लेवल्स मध्ये आपल्याला एकदम सिंपल फॉर्म्युला बघायला भेटू शकते की मार्केट या लेवलच्या वरती गेला तर इजिली आपल्याला 300-400 पॉईंट खाली वरती बघायला भेटते आणि लेवलच्या खाली कंटिन्युअसली पॉईंट बघायला भेटते. ठीक आहे. या दोन्ही लेवलला तुम्ही मार्किंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने अनालाइज झालेलं आहे. आपल्या काहीच पद्धतीने आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मार्केटमध्ये वर्क करायचं. ठीक आहे. पॉईंट बी सांगितले आहेत, लेवल सांगितलेलं आहे, तर मार्केटमध्ये काय करायचं काय नाही करायचं, कोणत्या लेवलला स्टॉप घ्यायचं हे मी तुम्हाला सिंपल फॉर्म्युला सांगितलेलं आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली लेवल ब्रेक झाले तर ट्रेड घ्यायचा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.